कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। कुठे गेले यांचं किचन? एवढं मोठं घर आहे काय कळत पण नाही यार। इकडे बघतो, लोक एकाच राईट होतं। बाहेरून कोणीच घराच्या आतमध्ये आलं नाही आणि घरातूनही कोणी बाहेर गेलं नाही। मेन दारातून जर हा माणूस आला नव्हता तर एखादं मागचं दार किंवा बाल्कनी असं काही असेल का या घरात? मीरा उठ, उठ श्रेयस, उठ। श्रेयस काय झालं? चल श्रेयस उठ। अरे काय झालं? काय झालं असं काय बोलतोयस? काय हे सगळं? व्हॉट इज दिस नॉनसेन्स मीरा? माझे फोटो काय आहे तिकडे? नाही श्रेयस, हे आत्ताचं नाहीये, हे जुनं आहे। ऐक माझं। आधीच आहे? तू मला काही सांगूच नको, ते सगळं खोटं आहे। केशी लग्न झालं होतं ना तुझं? तू तर म्हणाली की तो खूप त्रास देतो तुला, मग या रूम बद्दल त्याला माहित नव्हतं? मी काय सांगते एकदा माझं ऐकून घे प्लीज। तुझ्यासारखी घाणेरडी, नाटकी आणि खोटारडी बाई मी कधीच नाही बघितली। माझंच चुकलं। तू केकेची बायको हे कळल्यावर तुझ्याशी सगळे संबंध तोडायला पाहिजे होते मी। तुझ्यावर विश्वास ठेवला आणि चूक केली मी। श्रेयस असं बोलू नकोस ना प्लीज। माझं म्हणणं तर ऐकून घे प्लीज। तुझा जो हा प्लॅन आहे ना, मला आणि अश्विनीला लांब करायचा, हा कधी सक्सेसफुल होऊन देणार नाही। अरे बापरे, म्हणजे दादाला सगळं समजलं की काय? माझं माझ्या बायकोवर खूप प्रेम आहे। जग इकडचं तिकडे झालं ना तरी सुद्धा मी अश्विनीला कधीच सोडणार नाही। दरवेळी काही ना काही कारण करून तू आम्हाला लांब करत होतीस। कधी म्हणायचीस डिनरला जाऊया, कधी मला ड्रिंक पार्टनरच्या बहाण्याने इकडे थांबवायचीस। फॅक्टरी व्हिजिटला जाऊया, फॅक्टरी व्हिजिटला जाऊया, आणि स्वतः एकटी यायची, माझ्यावर फॅक्टरीला जायची। आजही आमचा डिनर कॅन्सल व्हावा म्हणून हे दगड स्वतःच मारून घेतला तू। तुझी सगळी नाटकं कळली आहेत मला। आता मी नाही फसणार। वृषाली, माझी मैत्रीण होतीस ना तू, पण आज माझा आणि तुझा सगळा संबंध संपला। गेट लॉस्ट। तू मला सोडून कुठेही जाऊ शकत नाहीस मिस्टर श्रेयस वाघमारे। म्हणजे तुला माझा खरा प्लॅन तर अजून कळलाच नाहीये। तुला बघायचा आहे माझा खरा प्लॅन काय आहे? आय विल शो यू। बघितलंस? तुझ्या बिल्डिंगवर ना कॉन्स्टंट वॉच ठेवणे मनात आणलं ना तर आत्ता ह्या क्षणी तुझ्या अश्विनीचा जीव घेऊ शकते मी। वृषाली, तू काय बोलतेस हे कळतंय तुला? हो, माझ्यासाठी हे नवीन नाहीये, तुझ्यासाठी नवीन आहे। डेमो बघायचा आहे तुला? मी सोडणार नाही तुला। वृषाली, मला मारून काय होणार आहे? मला मारून तुझं अजून नुकसान होईल, कारण माझ्या माणसांना ना तसे इन्स्ट्रक्शन्स देऊन ठेवलेत मी की मला काहीही झालं ना तर अश्विनीचा त्या क्षणी तिथे जीव जाईल, लक्षात ठेव।
ही मीरा आहे ना, कधीच अर्धवट प्लॅनिंग करत नाही. सगळ्या पॉसिबिलिटीजचा नीट विचार करून मग प्लॅनिंग करते. ही फक्त अश्विनी आणि श्रेयसला वेगळं करणार होती ना, मग हा सगळा प्लॅन अश्विनीला मारण्यापर्यंत कधी गेला? मी तुला सोडणार नाही कृषा. तुझ्या नवऱ्याला केकीला जेलमध्ये टाकलं ना मी. आता तुझी बारी आता. पोलिसात जाऊन तुझी आत्ताच्या आत्ता कंप्लेंट करतो. पोलिसात? बिंदास पोलिसात जा. पोलीस माझं काही बिघडवू शकत नाहीत रे. आणि या बाबतीत ना माझ्या नवऱ्यापेक्षा कित्येक पटीने पुढे आहे मी. तेव्हा एक गोष्ट नीट लक्षात ठेव. जर आता तुला तुझ्या अश्विनीचा जीव वाचवायचा असेल ना, तर जसं मी सांगते तसं तुला करावं लागेल. तू विसरतोस का श्रेयस? तुझी अश्विनी ही माझी बिझनेस पार्टनर आहे. आणि पार्टनरशिपच्या अग्रीमेंट मध्ये ना एक क्लॉज फार क्लिअरली लिहिला होता की माझ्या कंपनीचं काही नुकसान झालं किंवा त्याच्यामध्ये काहीही चुकीचं झालं तर त्याला जबाबदार अश्विनी असणार आहे. तर यू अश्विनीला आयुष्यातनं उठवू शकते. नीच बाई असशील तू. असं कधी वाटलं नव्हतं का? कॉलेजमध्ये माझी मैत्रीण होतीस तू. त्या खालच्या तराला गेलीस. माझी मैत्रीण नसू शकते तू. तू त्या घाणेरड्या केके डॉनची बायको आहेस. बायको त्या गँगस्टरची. श्रेयस, असा कसा रे तू? कॉलेजमध्ये असताना पण असाच होतास ना, इमोशनल फूल. पण म्हणून मला खूप आवडायचं. इनफॅक्ट तुला मिळवण्यासाठी तर हे सगळं केलं मी. पण बस त्यावेळेला मी तुला दुसऱ्या कोणाचं तरी होऊ दिलं. पण आता नाही. उद्या तुझ्या मुलीचा साखरपुडा आहे ना, त्या साखरपुड्यातच तुझ्या बायकोला सांगून टाक की आता मला मीराशी लग्न करायचंय. मी असं कधीच करणार नाही. माझा जीव गेला ना तरी सुद्धा मी अश्विनीला कधीच सोडणार नाही. कळलं तुला? ठीक आहे, मग तुझ्या अश्विनीचं काय करायचं याचा मला विचार करावा लागेल. धमकी देतेस मला? तुला रियालिटीची जाणीव करून देते. हे बघतोयस ना, ते बघ. मनात आणलं तर हिचा आत्ता जीव जाऊ शकतो असा. पण जर तिला काही झालं, तिच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर त्याला रिस्पॉन्सिबल पूर्णपणे तू असशील. डिसिजन तुझा आहे. तुझ्या मुलीचा साखरपुडा व्यवस्थित झालेला बघायचा का त्या साखरपुड्याच्या दिवशीच तुझ्या अश्विनीचा मृत्यू झालेला बघायचा. डिसिजन इज युअर्स. हे बघ, ऍडजस्टमेंट करायला मी तयार होते, पण तू तयार नाहीयेस. तेव्हा आता बस. मला तू अख्खा हवायस. आय एम नॉट गोइंग टू शेअर यू विथ एनीवन एनीमोर. तेव्हा तुला माझ्याशी लग्न करावंच लागेल, नाहीतर मी सगळं बर्बाद करून टाकेन. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.